मराठ्यांचं जे आंदोलन आहे त्यांची मागणी आहे की त्यांचं सरसकट ओबीसीकरण केलं पाहिजे। तर आपली भूमिका पहिल्यात गोष्ट एक समजून घ्या की त्यांची ही जी मागणी ती पूर्णपणे असंविधानिक मागणी, म्हणजे कायद्याला लागून नाही आहे। त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला सरसकट तुम्ही कुणबी करा, तर कुठल्याही सरकारला जात बदलता येत नाही। पहिली गोष्ट जात। बातमीचा सविस्तर वृत्तांत ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी हर्षकिरण न्यूज चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका। हर्षकिरण न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करून सरसकट ओबीसींच्या कोठ्यातील आरक्षण मिळावे या मराठ्यांच्या आंदोलनातील मागण्यांच्या विरोधात ओबीसी संघर्ष समिती ठाणे यांची पत्रकार परिषद तहसीलदार परमेश्वर कासुळे यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन। मराठ्यांना ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करून कुणबी जात प्रमाणपत्र देऊन सरसकट आरक्षण द्या या आंदोलनातील मागण्यांच्या विरोधात राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने शहापूर तहसील कार्यालयासमोर 4 सप्टेंबर 2025 रोजी होणार साखळी उपोषण। साखळी उपोषणास ओबीसी संघर्ष समिती ठाणे यांचा जाहीर पाठिंबा। गेल्या काही दिवसापासून मनोज जरांगे हजारोंच्या मराठा बांधवांसह आझाद मैदान मुंबई येथे उपोषण करत आहेत। त्यांची प्रमुख मागणी म्हणजे मराठा समाजाला सरसकट ओबीसी जात प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गातील आरक्षण मिळावे। ह्या मागणीच्या विरोधात राज्यातील ओबीसी प्रवर्गातील सामाजिक संघटनांकडून प्रखर विरोध होत आहे। ओबीसी प्रवर्गात मराठ्यांना समाविष्ट करणे हे असंविधानिक असल्याचे संघर्ष समिती ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रमोद जाधव यांनी 2 सप्टेंबर 2025 रोजी पत्रकार परिषद घेऊन मनोज जरांगेंच्या मागणीचं खंडन केले। तसेच मराठा कुणबी आरक्षण संबंधीच्या आजपर्यंतच्या खत्री आयोग, बापट आयोग, सराफ आयोग, बाटिया आयोग यांनी मराठा हा समाज मागास नाही, त्यामुळे मराठ्यांना ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करणे शक्य नाही असे कायदेशीर झालेले निर्णयाचे दाखले देऊन आपले मनोगत मांडले। जर सरकारने मराठा आंदोलनाच्या दबावाला बळी पडून मराठ्यांना ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करून जात प्रमाणपत्र तसेच आरक्षण देण्याची भूमिका घेतल्यास सरकारच्या विरोधात गाव, तालुका, जिल्हा तसेच राज्यासह तीव्र आंदोलन उभारले जाईल असेही ठणकावले। राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या 4 सप्टेंबर 2025च्या शहापूर तहसील कार्यालय येथे मराठ्यांच्या ओबीसीकरण मागणी विरोधात होणाऱ्या साखळी उपोषणास जाहीर पाठिंबा देऊन तहसीलदार परमेश्वर कासुळे यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले। त्यावेळी ओबीसी संघर्ष समिती ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रमोद जाधव, अपर्णाताई खाडे, ॲडव्होकेट साधना भेरे, संगीता भेरे, रमेश वनारसे, पुंडलिक जाधव, रवींद्र जाधव, रमेश निचिते, भरत निचिते, भालचंद्र तारमळे आदी ओबीसी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते। खूप दूरचा घेतलेला आहे। या 1-1.5 वर्षामध्ये अजून काय होईल आपण सांगू शकत नाही, परंतु आता आयरनीवर जो प्रश्न आलेला आहे तो प्रश्न म्हणजे जरांगे पाटील हे आझाद मैदानावर उपोषणास बसलेले आहेत आणि त्यांची प्रमुख मागणी अशी आहे की मराठ्यांचं जे आंदोलन आहे त्यांची मागणी आहे की त्यांचं सरसकट ओबीसीकरण केलं पाहिजे। तर आपली भूमिका पहिल्यात गोष्ट एक समजून घ्या की त्यांची ही जी मागणी ती पूर्णपणे असंविधानिक मागणी, म्हणजे कायद्याला लागून नाही आहे। त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला सरसकट तुम्ही कुणबी करा। पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे ओबीसी संघर्ष समितीच्या माध्यमातून। ही पत्रकार परिषद आयोजित केली आहे त्याचं प्रमुख कारण म्हणजे आपण पाहतो की 3-4 दिवसापासून मुंबईला आझाद मैदानावर जरांगे पाटील हे उपोषणाला बसलेले आहे। त्यांच्यासोबत त्यांचा बराचसा संसुद्धा आहे आणि त्यांची प्रमुख मागणी अशी आहे की मराठा समाजाचे सरसकट ओबीसीकरण करा। या सरसकट ओबीसीकरणाला मुळात मराठा समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करण्याला आमचा पूर्ण विरोध आहे। हा गेल्या अनेक वर्षापासून आहे, आताही आहे आणि त्यामुळे आजची पत्रकार परिषद घेऊन आम्ही आमची भूमिका अशी जाहीर करणार आहोत की आम्ही प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक तालुका तहसीलदारामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार आहोत की मराठ्यांचं कुठल्याही प्रकारे ओबीसीकरण होता कामा नये आणि तसं झालं तर आम्ही जिल्ह्यामध्ये मोठं आंदोलन उभं करू। बरं, आता 4 तारखेला जे काही ओबीसी महासंघ महाराष्ट्र राज्याच्या माध्यमातून तहसील कार्यालय शहापूर येथे जे काय उपोषण होणार आहे किंवा जे साखळी उपोषण होणार आहे त्या संदर्भात आज आपण आपल्या पत्रकार परिषदेमध्ये पण नमूद केलं का आमचा त्यांना पाठिंबा असणार आहे। त्या संदर्भात तुमचं ओबीसी महासंघ आणि तुमचा काही समन्वय झाला का? हो,
2 दिवसापूर्वीच आमची चर्चा झाली, मांगरज सरांची चर्चा झालेली आहे. तर त्यांनी काही व्यवस्थेला साखळी उपोषणालाच आमचा पाठिंबा राहणार आहे. आमचे कार्यकर्ते जसे वेळ भेटेल तसे तिथे उपस्थित राहतील. म्हणजे त्यांच्या साखळी उपोषणाला तुमचा पाठिंबा असेल आणि तुमच्या ओबीसी संघर्ष समितीच्या माध्यमातून फक्त तुम्ही निवेदन देणार आहेत. या संदर्भात आपलं मत काय आहे? ओबीसींची जातगणना करणे हा आमचा अनेक वर्षापासूनचा आहे आणि तो कोणताच अजून सुटलेला नाही. आमच्या 27% आरक्षणामध्ये 360 जाती आहेत ऑलरेडी आणि 360 जातीमध्ये आज जर मराठा समाजाला आमच्यामध्ये समाविष्ट केलं तर आमचं राजकीय अस्तित्वापासून सगळंच संपतं. आणि असं असतानाही सरकार आणि कोर्टाने फटकारलेलं असतानाही मराठा समाज ह्या गोष्टीसाठी अडून बसलेला आहे. खरं तर हे न्यायिक नाही आहे, हे संविधानिक नाही आहे आणि त्यांनी असं करू नये असंही आम्ही नम्रपणे सांगू. त्यांना सरकारने द्यावं ना, त्यांचं जे काय असेल त्यांना त्यांचं सेपरेट आरक्षण द्यावं, परंतु त्यांना आमच्यामध्ये टाकू नये एवढे आम्ही सरकारला करतो. त्या संदर्भात तुमचं निवेदन असेल फक्त? आमचं निवेदन पूर्वी दिलेलं आहे, मला वाटते परवाच्या दिवशी काल दिलेलं आहे. 4 तारीख म्हणजे उद्यापासूनच आम्ही साखळी उपोषणाला बसत आहोत. म्हणून जिल्ह्यात साखळी उपोषणाला तुम्ही संघर्ष समिती ठाणा तुम्ही बसणार आहेत का ओबीसी महासंघ बसणार आहेत का? ओबीसी महासंघ हा वेगळा भाग आहे. सगळे ॲज अ ओबीसी म्हणून सगळेच बसणार आहेत. ज्या काही संघटना असतील, जे काही महासंघ सगळेच बसणार आहे. आज जरी एक संघर्ष समिती म्हणून असेल तर मी राष्ट्रीय ओबीसी महासंघाची प्रतिनिधी म्हणून आता इथे आलेली आहे आणि आम्ही सगळेच ॲज अ ओबीसी म्हणून तिथे उपोषणाला बसणार.